नमस्कार. आज दिनांक 27 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी 27 मार्चला साजरा केला जातो. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटनं 1961 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी जगभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव होतात. नाट्यकलेचं महत्त्व आणि त्यातून समाजात होणारे बदल याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. जगभरातील 90हून अधिक आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था केंद्र विविध प्रकारांनी हा दिवस साजरा करतात. 2024 मध्ये 62वा जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातोय. यावर्षी 27 ते 29 मार्च दरम्यान चीनमधल्या लांगथांग इथं जागतिक रंगभूमी दिवस साजरा होणार आहे. 27 मार्च 1977 रोजी एका भीषण अपघाताने स्पेन हादरला होता. स्पेनमधल्या टेनेरिफच्या धावपट्टीवर 2 बोईंग विमानांची टक्कर झाली. पॅन अमेरिकन फ्लाईट 1736 आणि KLM फ्लाईट 4805 एकाच वेळी रनवेवर आले. पॅन अमेरिकन फ्लाईट अजूनही धावपट्टीवर असताना KLM फ्लाईटनं दाट धुक्यात टेकऑफ सुरू केल्यानंतर ही टक्कर झाली. वैमानिकांच्या अथक प्रयत्नानंतरही दोन्ही विमानं एकमेकांवर आदळली. या अपघातात जवळपास 583 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात जगातला भीषण रस्ता अपघात म्हणून ओळखला गेला. भारताने 27 मार्च 2019 रोजी अँटी सॅटेलाइट क्षेपणास्त्राचा यशस्वीपणे वापर केला. यानंतर अवकाशात मारा करू शकणाऱ्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर जगातला 4था देश बनला. हा पराक्रम भारतात विकसित करण्यात आलेल्या उपग्रह विरोधी ASAT या क्षेपणास्त्रांनी सिद्ध केलाय. DRDOने बॅलिस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राद्वारे 300 किलोमीटर उंचीवर असलेला उपग्रह पाडला होता. भुवनेश्वर पासून 150 किलोमीटर दूर असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम व्हीलर बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. या 3 टप्प्यातल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रात 2 रॉकेट बूस्टर होते. क्षेपणास्त्राद्वारे मिशन कंट्रोल सेंटरला मिळालेल्या नेमक्या माहितीमुळे हे मिशन 100% यशस्वी होऊ शकलं. 27 मार्च 1668 रोजी चार्ल्सने मुंबईची सर्व मालकी ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवली. ब्रिटिश शासक चार्ल्स दुसरा याने पोर्तुगालच्या कॅथरीन डी ब्रिगांझा हिच्याशी विवाह केला. तेव्हा पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी ही मुंबई त्याला हुंडा म्हणून दिली होती. चार्ल्स दुसराने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला दिली आणि त्या बदल्यात कंपनीनं त्याला 6% व्याजदरानं 50,000 पाऊंडाचं कर्ज दिलं. याशिवाय मुंबईचं भाडं म्हणून इंग्रज राज्यकर्त्यांना दरवर्षी 10 पाऊंड रक्कम देण्याची ही अट त्याला घालण्यात आली होती. पॉल रॅप्सी हॉजनं 27 मार्च 1841 रोजी न्यूयॉर्क सिटी हॉल समोर संध्याकाळी 4 वाजता प्रथमच अग्निशमन इंजिनाची यशस्वी चाचणी केली होती. इंजिन इमारतीच्या वरच्या मजल्यावर पाणी पोचू शकतं की नाही हे यात मुख्यत्वे तपासलं गेलं. हॉजचं हे मोठं यश मानलं गेलं. या फायर इंजिनाची लांबी 14 फूट आणि वजन सुमारे 7 टन होतं. हे यंत्र अमेरिकेतलं पहिलं वाफेवर चालणारं तसंच पहिलं स्वयंचलित अग्निशमन इंजिन होतं. ते ताशी 290 टन वेगानं 166 फूट उंचीवर पाणी वाहून नेऊ शकत होतं. पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गॅगरिन यांचं 27 मार्च 1968 रोजी निधन झालं. ते पायलट होते. त्यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी रशियात झाला होता. 12 एप्रिल 1961 रोजी युरी गॅगरिन हे पृथ्वीची परिक्रमा करणारे पहिले मनुष्य ठरले. सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या वोस्टोक 1 या नावाच्या अंतराळ यानामधून ते अंतराळात गेले होते. या अंतराळ यानानं ताशी 27,400 किलोमीटर वेगानं अंतराळातून पृथ्वीची परिक्रमा केली. हे उड्डाण तब्बल 108 मिनिटं चाललं. या कामगिरीनंतर गॅगरिन त्या काळी सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. या विक्रमामुळे जगभरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. आज फाल्गुन कृष्ण द्वितीया अर्थात तुकाराम बीज. संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुण्यतिथी आज साजरी केली जाते. त्यांच्या सदेह वैकुंठ गमनाचं हे 375वं वर्ष आहे. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा असं म्हणत संत श्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून आजच्या दिवशी सदेह वैकुंठागमन केलं होतं. तुकाराम बीजेचा सोहळा याची देही याची डोळा पाहिला लाखो भाविक आजही देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात. पांडुरंगाच्या आणि तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात हा आसमंत निनादून जातो. 375 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठाला गेले त्याच दिवशी देहूमधलं देवळाच्या आवारातलं एक झाड आजही थरारतं असं सांगितलं जातं. तो क्षण हजारो लाखो भाविक आपल्या डोळ्याने अनुभवतात आणि मग नामाचा जयघोष सुरू होतो. संत तुकाराम महाराजांनी तत्कालीन समाजात भक्ती संप्रदायाचं नेतृत्व केलं.
आपल्या लेखणीतून त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचं, नामस्मरणाचं महत्त्व विशद केलं. त्यांनी लिहिलेल्या ओव्या अभंगांना स्वतःचा एक वेगळा बाज, आगळं सौंदर्य आहे. वारकरी संप्रदायाची सुरू असलेली अखंड परंपरा त्यांनी आणखीन दृढ केली. 17व्या शतकात सामाजिक प्रबोधनाची प्रभावी मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराजांनी रोवली. प्रपंच करत असतानाही परमार्थ कसा करावा याचा आदर्श त्यांनी आपल्या वर्तनातून घालून दिला. आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं. देहूजवळच्या भंडाऱ्याच्या डोंगरावर त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. अखंड नामस्मरणातून तुकाराम महाराजांना साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं. आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव त्यांनी आपल्या ग्रंथांमधून लिहून ठेवले आहेत. त्यांनी लिहिलेल्या तुकाराम गाथेतले शेकडो अभंग आजही महाराष्ट्रातल्या जनतेला मुखोद्गत आहेत. संत तुकारामांनी 1650 साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेच्या दिवशी मध्यान्ह समयी सदैव वैकुंठगमन केलं असं सांगितलं जातं. तर हे होते आजचे अर्थात 27 मार्चचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे हे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.